राजाची बनकरी औक्षणाचा सोहळा खरं तर संस्काराची पिढी घडवत असताना संस्काराने या ठिकाणी जपलीच पाहिजेत आणि हीच जपवताना आमच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या ताईंपूर या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. आदरणीय राहुल गिरी साहेबांचं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात आणि मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. औक्षण होते साई आदर्श मल्टीस्टेटचे सर्वात सन्माननीय संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळप्पांचा, त्याचबरोबर किशोरजी थोरात यांचंही औक्षण या निमित्तानं होतं. योग प्रशिक्षक या सोहळ्या क्षणांचंही औक्षण करावं. शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. 12व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर हितचिंतक आपण अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानते. सर्वात प्रथम मी आपल्या सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. कपाळे साहेबांनी 12 वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याच्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं. हे केवळ फक्त आणि फक्त तुम्ही दाखवलेल्या विश्वासानेच हे साध्य झालं. ते फक्त विश्वासानेच साध्य झालं. त्यासाठी त्यांचा अहोरात्र झटणारा स्टाफ असेल, संचालक मंडळ असेल, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेतून कपाळे साहेबांनी नेहमीच आपला धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात आपला थोडाफार वाटा उचललेला आहे. त्यासाठी त्यांनी म्हणून त्याचाच एक भाग म्हणून कालही डोळ्यांचं शिबिर आयोजित केलं. त्या शिबिरात बऱ्याच रुग्णांनी सहभाग नोंदवला. जवळजवळ 250 ते 300 रुग्णांनी त्याचा फायदा घेतला. असो, आपण आपला वेळ खर्च करून आला त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. आपण जे नव्यानं निवड झालेले आणि चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक सन्मान या निमित्तानं आपण दरवर्षी करत असतो. तो सोहळा आजही आपण या ठिकाणी करत आहोत. 12 वर्षामध्ये बघता बघता कधी 12 वर्ष साई वर्ष मल्टी स्टेटला पूर्ण झाली हे आम्हालाही कळलं नाही. 1 2 3 4 5 शाखा करता करता 18 19 शाखा नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्या माध्यमातून 250 कोटीच्या जवळपास डिपॉझिट संस्थेकडं त्या ठिकाणी झालंय. त्याचप्रमाणे 100 कोटीच्या वर कर्ज वाटप आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्याला सांगायला त्या ठिकाणी एक आनंद वाटतो की या जी संस्थेचं कर्ज वाटप आहे ते आमचं जास्तीत जास्त गोल्ड लोन आहे. त्याचप्रमाणे गोल्ड लोन आम्ही ठेवलेलं बँक बॅलन्स डिपॉझिट, त्याचप्रमाणे ठेवतारण कर्ज असं जर धरलं तर सर्व 76% रक्कम डिपॉझिटच्या 76% रक्कम आम्ही दुसऱ्या दिवशी ग्राहकाला त्या ठिकाणी परत देऊ शकतो. इतकी भक्कम परिस्थिती ठेवीच्या बाबतीत त्या ठिकाणी संस्थेची आहे. अत्यंत पारदर्शकपणे काम आम्ही या माध्यमातून करत असतो. आणि हे सर्व करीत असताना सामाजिक कामातही आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करतो. जबर सक्रिय काम आहे असे सन्माननीय सुरेश शेठ बाबळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय नवाळे साहेब, मी विष्णुपंत गीते बहुधा विनंती करतो आपण त्यांनाही सन्मानित त्या ठिकाणी या प्रसंगी करूया. या मान्यवरांचा सत्कार सन्मान कॅमेऱ्यात कैद होत आहे. पुढचं सन्मानाचं नाव आहे आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि या महिला दिनाच्या उपस्थित सर्व स्त्री शक्तीला मनपूर्वक शुभेच्छा. असणाऱ्या सर्व माता भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करत असताना या महिला दिनाच्या निमित्तानं साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं या शिरोभूषणाचा फेट्याचा आपण स्वीकार करावा ही आपणास विनंती आहे दिलेली आहे. आणि साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं सन्मान कॅमेऱ्यात कैद होत आहे. आपले पती जरी सोबत नसले तरी लाडाची लेक सोबत आहे आणि आपले मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि पाची पोशाख असा भरगच्च सन्मान साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरीच्या वतीनं केला जात आहे. संस्थापक चेअरमन शिवाजी अप्पा कपाळे आणि सौ संगीता कपाळे यांच्या शुभ हस्ते.
कारण त्याविषयी आम्ही तिकडं आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो मनपूर्वक आणि तुमचं सर्वांचं मनपूर्वक कौतुकही करतो की स्टेजवर जशी महिलांची संख्या आहे याबद्दल महिलांचं कौतुक आहेच, पण त्याचबरोबर स्टेजच्या इकडच्या बाजूपेक्षा इकडच्या बाजूला जास्त संख्या आहे, त्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया. यद्यदाचरते श्रेष्ठ तत्तदेव इतर जन सयत प्रमाणम कुरुते लुप्तदनु वर्तते. आणि या श्लोकाचा अर्थच असा आहे की जे जे श्रेष्ठ आदर्श घालतात त्याचं अनुकरण इतर जण करत असतात. निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आता हा जो काही महिला दिन साजरा करतोय तर याची सुरुवात मुक्ताई जिजाई यांची आठवण काढल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही काय आहे. तर मुळातच महिला दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून जो काही सत्कार समारंभाचा कार्यक्रम कपाळे आप्पांनी जो आयोजित केला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी मी ती नावं ऐकत होतो तर ऑलमोस्ट 80% लोकांचं पोलीस विभागात सिलेक्शन झालं. त्याच्यामुळे मला हा महिला दिन कमी आणि पोलीस दिनच जास्त वाटायला लागला. त्याच्यामुळे राहुरीकरांचंही मी परत विशेष अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येत आपली मुलं पोलीस खात्यामध्ये तुम्ही घालतायत. आणि ज्यांचं ते पोलीस खात्यामध्ये निवड झालेली त्यांना मी सांगेल की जनरल नोकऱ्यांमध्ये तुम्हाला पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, सोशल लाईफ हा सगळा बॅलन्स ठेवता येतो, परंतु पोलीस खात्यात निवड झाल्यानंतर आपलं सगळं लाईफ हे सोशल लाईफ असतं. म्हणजे पर्सनल फॅमिली तुमची जरा दुय्यम होते, परंतु ते आव्हान तुम्ही निश्चित पेललेलं आहे आणि तुमच्या घरच्यांनी त्या शुभेच्छा रूपी म्हणजे मागाशी एक महाविद्यालयातल्या शिक्षकांचा मुलगा त्यांनी पोलीसमध्ये घातला आहे सप्रे सरांचा, त्याचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि आप्पांच्या बाबतीमध्ये मुळातच पतसंस्था म्हणजे पत आणि ती पत जी ती विश्वासाने असते आणि निश्चितच मला वाटतं की त्या साई आदर्श मल्टीस्टेटने ती सगळी तो विश्वास संपादन केलेला आहे. आणि ते सगळं करत असताना पतसंस्थेतून फक्त अर्थार्जन आणि आपला संस्थेचा विकास एवढंच मर्यादित दृष्टिकोन न ठेवता त्याची सामाजिक जाणीव म्हणजे त्यांचा तर म्हणजे हाचा कार्यक्रम हा त्यांनी स्पेशली ऑर्गनाईज केलेला आहे, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये तालुक्याच्या कुठल्याही कार्यक्रम असू द्या, तो धार्मिक क्षेत्रातला असो, तो आध्यात्मिक असो, सामाजिक असो, तिथे साई आदर्श मल्टीस्टेट मला आवर्जून दिसते. आणि त्याच्यामुळेच म्हणजे जसं रक्तवाहिन्यां पूर्ण शरीरात पसरलेल्या असतात तसंच ही जी काही पतसंस्था सगळीकडे पसरलेली असं मला वाटतं. खरं तर एक सन्मान राहून जातोय. मुंबई पोलीसमध्ये नियुक्त झालेले दीपक बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आप्पांना विनंती करेल आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करूया. दीपक बनकर आपल्या टाकळी येथील आहे. नवीन नियुक्ती त्यांना या ठिकाणी मुंबई पोलीस विभागात त्यांची झालेली आहे. दीपक बनकर साहेब आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावर या ठिकाणी यावं. सूर्योदय बँकेचे मॅनेजर राहुल शिंपी सर आपले मनपूर्वक स्वागत. आपण आशीर्वादाची झालर या ठिकाणी प्राप्त करून देण्याकरता डायसवर आमंत्रित करतोय संत सेवक आदरणीय हरिभक्तपरायण पूज्यश्री बाबा महाराज मोरे. वारकरी संप्रदायाच्या वतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला मंडळांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं आज 12वा वर्धापन दिन म्हणजे एक तपपूर्ती सोहळा या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलून गेलेत की खऱ्या अर्थानं या संस्थेचं असणारा जो कारभार आहे तर कारभार करत असताना गोरगरिबांच्या हाकेला धावून येणारी ही असणारी संस्था आहे. वास्तविक पाहायला गेलं तर त्यांनी मगाशी उल्लेख केला की गोरगरिबांकरता योगदान आहे, अनाथ मुलांकरताही योगदान आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थानं आपांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. या आभाराकडे या ठिकाणी जाऊया जिनं दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या राज्याला दिलं. सन्मान होते तो माझे आमदार होसेफ कांबळे साहेबांचा. जागतिक मी 2 मिनिटाचा वेळ माझे साई आदर्श मल्टीस्टेटच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व व्यासपीठावर आता सर्व मान्यवर, सर्वच तोला मोलाचे मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि बँकेचे सर्व हितचिंतक बंधू आणि भगिनींनो,
बँकेचे जे चालक आहे कपाळे साहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून बँकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य कुटुंबाला परिवाराला एक ताकद देण्याचं काम, एक साथ देण्याचं काम या आपल्या बँकेच्या माध्यमातून सातत्याने झालेले आहे. वेळ खूप झालेला आहे आणि मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. कपाळे साहेब, तुम्ही बँकेच्या माध्यमातून खूप काही शाखा उघडल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कर्ज वितरक त्या ठिकाणी झालेले. तुमची रिकव्हरी पण बँकेची खूप चांगली आहे, कारण तुमचा स्वभाव काम या माध्यमातून आपल्या बँकेची भरभराट जी झालेली आहे ही आपण काम करता म्हणून चालू आहे. या आपल्या माध्यमातून अतिशय चांगल्या या परिसरामध्ये चांगल्या शाखा उभ्या राहिल्या, अनेक शाखा उभ्या राहावं अशी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि आज आमच्या सर्व बहिणींना मनापासून आज आपल्याला शुभेच्छा देतो, महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते राजकीय क्षेत्रातील स्थित्यंतर ज्यांनी या ठिकाणी बघितली ते म्हणजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सचिनजी गुजर, साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त, आदर्श व्यक्तिमत्व बाबासाहेबजी दिघे साहेब. बऱ्याच वर्षानंतर आज बाबासाहेबांच्या भेटीचा योग जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अगदी तुम्हालाही सन्मानित या ठिकाणी आम्ही साई आदर्श परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करतो. माजी जिल्हा परिषद कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक आदरणीय शिवाजी अप्पा कपाळे, आमच्या वहिनी, त्याचप्रमाणे या कुटुंबातील पतसंस्थेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून ज्यांची ज्यांची संसार प्रपंच उभे राहिले आणि ज्यांचा या संस्थेवरती विश्वास आहे, ज्यांनी ठेवी ठेवल्या, ते सर्व संस्थेचे सभासद, कर्जदार, ठेवीदार, मी सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आज जागतिक महिला दिन आहे. महिला दिनाच्या आमच्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण म्हणजे आज जग महिला दिन साजरा करतोय, पण तुम्ही आमच्या भाऊजाईला चेअरमन करून रोज महिला दिन साजरा करताय. त्या दिवशी आप्पांचा फोन आला की सचिन भाऊ वर्धापन दिनाच्या म्हणजे म्हणायच्या आधी मी त्यांना म्हटलं, आप्पा एक मिनिट, आमच्या वहिनींनी कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही उपस्थित राहा. एक अतिशय कौटुंबिक, सर्वांशीच प्रेमाचा आणि खरं अशा व्यवसायामध्ये अशी माणसं नसावी, कारण त्यांना भीड रेटत नाही, एवढा प्रेमळ स्वभाव आहे. परंतु आप्पा त्याची एक दुसरी एक पार्श्वभूमी आहे की तुमच्या या स्वभावामुळे म्हणजे जे खट्याळ कर्जदार असतील ते तुमच्याकडे फिरकत नाही. त्यांना वाटतं एवढ्या साध्या माणसाला फसवायला नको, कारण आप्पाकडे आडेवेडे हा प्रकार नाही आहे. मी त्यांना सांगितलं की पतसंस्था, स्वर्गीय जयंतरावजी ससाने साहेब काय म्हणायचे की पतसंस्था म्हणजे काय, का ज्यांना पत नाही आहे त्यांची पत निर्माण ज्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते ती पतसंस्था. ज्यांची पत उंचावली जाते, ज्यांना समाजामध्ये नैतिक अधिष्ठान, ज्यांना स्वतःच्या जीवावरती काहीतरी करायचं आहे, परंतु त्यांना नॅशनलाइज बँकेमध्ये, इतर कुठल्याही बँकेमध्ये उभं केलं जात नाही, जिथं त्या ठिकाणी जामीनदार, त्यांच्याकडे असलेल्या प्रॉपर्ट्या, त्याचे उतारे घेतले जातात आणि त्याशिवाय त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जात नाही. परंतु या पतसंस्थेमध्ये त्या येणाऱ्या कर्जदारावरच्या त्याच्या कामाचा किंवा त्याच्या धडपडीचा विचार करून कर्ज जिथं दिलं जातं ती पतसंस्था. आणि
या साई आदर्श मल्टी स्टेटमध्ये रूपांतर झालं आहे. परंतु असंख्य ज्यांनी कर्ज मिळवलं, ज्यांना मिळालं, त्यांच्या अनेकांची प्रपंच यामध्ये उभे राहिलेली आहे. मी कायम विचार करतो की एखादी संस्था काढणं तो आरंभशूर अनेक लोक असतात, परंतु सातत्य ठेवून ती चांगली चालवणं यामध्ये माणसाचं कसब असतं आणि ते कसब आप्पा तुमच्यामध्ये आहे. आम्ही सगळेजण नशिबान आहोत की सुरेश पाटील वाबळे असतील, काका कोयटे असतील, तुम्ही असाल, तुम्ही सर्व मंडळींनी एवढं चांगलं काम या सहकाराच्या पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभं केलं आहे की आज अनेकांना यामधून उभं राहण्याची संधी मिळाली, अनेकांचे प्रपंच उभे राहिले आणि आज नुसतं एका कुटुंबाला कर्ज देणं किंवा एखाद्या व्यवसायाला कर्जाच्या निमित्तानं मदत करणं एवढाच पुरता भाग नाही, तर त्यावरती अवलंबून असणारे अनेक लोक असतात, अनेक घटक असतात आणि अर्थचक्र असतं ते या निमित्तानं हलतं. त्यातून कळत न कळत अनेक लोकांना फायदे होतात, त्यातनं अनेकांची प्रपंच चालतात. असं काम तुम्ही या साई मल्टीस्टेटच्या निमित्तानं करताय, आदर्श मल्टीस्टेटच्या निमित्तानं करताय. मी तुमच्या दोघांनाही उभं येताना धन्यवाद देतो. संस्था अतिशय चांगली आहे. आता करणदादा त्यांच्या बँकेच्या भाषेत बोलतील, NPA काय, अमकं काय, तमकं काय, वसुली काय. परंतु मला एक कळतं की या सगळ्या बँकेच्या आर्थिक धोरणांमध्ये किंवा त्या सगळ्या मापदंडामध्ये तुम्ही जे काम करताय ते लोकांना मदत करण्याचं काम करता. त्या मापदंडात तुम्ही यशस्वी आहात, त्याबद्दल मी तुमचं ऋण व्यक्त करतो. तुम्हाला उभं येताना शुभेच्छा देतो आणि तुमचा जो दरवर्षीचा हा जो काही सोहळा आहे या निमित्तानं अनेकांचं कौतुक. इथं आमच्या PI साहेब बसलेले आहेत, टेके साहेबांचा माझा संबंध आला एका प्रकरणामध्ये, परंतु त्याच्याही आधी मी एक माणूस पाहिला की कोर्टामध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील असतात, परंतु जिथं साहेब तुम्ही असाल त्या ठिकाणी सरकारी वकिलाची गरज पडत नाही. त्या सरकारी वकिलापेक्षा जबरदस्त बाजू मला कधी कधी विचार पडायचा, हे निकम साहेब आहेत का काय, एवढी पद्धतशीर ती बाजू मांडतात. आणि तुमच्यासारखे अधिकारी असावेत तर त्याच्यामुळे बीड होणार नाही, लोकांना 100% न्याय मिळेल. म्हणजे अजूनही वक्तव्य मांडणी बिगर कागदपत्राचे ते म्हणजे 4 वेळेला न्यायाधीशांना सुद्धा प्रश्न पडला असेल की हे PI आहे का सरकारी वकील आहे. त्यामुळं सॅल्यूट आणि तुमच्यासारखी माणसं असावीत. त्यामुळं तुमचंही कौतुक करतो. निश्चित तुमचाही सत्कार आप्पांनी या आजच्या या आमच्या हार गुंफण्यामध्ये गुंफलेला आहे. त्यामुळं तुम्हालाही शुभेच्छा देतो. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय जय. अशीच सेवा पुढे रुग्णसेवा घडत राहू हीच आपल्या पुण्या ठिकाणी विनोद. या साई आदर्श मल्टीस्टेट या पतसंस्थेच्या आणि मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची माफी मागतो. खऱ्या अर्थाने ज्यांचे आम्हाला मार्गदर्शक आहे असे शिवाजीप्पा कपाळे आणि त्यांचे सर्व सहकारी, जमलेले सर्व माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ सर्व ठेवीदार, खऱ्या अर्थाने आपोआपच संस्था चालवणं म्हणजे एक काचेचं भांडं आहे. याच्यामध्ये सर्वात जवळचा जर कोणी नाराज होतो तर पहिला आपला पाहुणा आणि मित्र नाराज होतो. त्याला वाटतं का आप्पा आपल्या ओळखीचे आहे फार, मग त्यांच्याकडे गेलो आपलं काम झालं पाहिजे. परंतु आप्पा असं पहिले त्याला सगळं माहिती सांगतात आणि त्यामुळं या एक साई आदर्श हे जे तुम्ही नाव दिलेलं आहे त्या अर्थाने साईंचा खऱ्या अर्थाने आदर्श आपल्या या पतसंस्थेच्या मार्फत आपण निर्माण केलेला आहे. एका बाजूला आता मागाशी आपण बीडचा उल्लेख केला, वक्ते पण बीडचे जे परिस्थिती भयानकच बीडची आणि बीडचा मागाशी सकाळी सुरेश धस साहेबांनी विधानसभेत सुद्धा विषय काढला की कोणती कुठेंची पतसंस्था आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा ज्ञानराधासारख्या एका पतसंस्थेचा विषय विधानसभेत आला आणि एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचा एवढा मोठा दिमागदार सोहळा होतो, अशी एक वेगळी परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणून कपाळे आपणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे की एवढ्या सगळ्या अडचणीच्या वरती मात करून आपल्या पतसंस्थेवरती
चांगलं कामकाज ठेवून, कारण की लोन देणं खूप सोपं आहे, पण ते वसूल करणं, NPA मॅनेज करणं, मी सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने बँकेमध्ये काम करतो, खूप अवघड असतं. अनेक नियम आहेत, त्याच्यामध्ये सहकार खात्याचे नियम आहेत. आता फेडरेशन असल्यामुळं परत तुम्हाला केंद्र सरकारचं सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण असतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक चांगली आणि आदर्श अशी पतसंस्था आपण आदर्श मल्स्टेट सातत्याने चांगल्या परिस्थितीत ठेवली आणि ठेवीदारांना चांगलं परतावा दिला आणि सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका आपल्या माध्यमातून झाली. मी पुन्हा एकदा कपाळे आप्पा आणि त्यांच्या सर्वांचं अभिनंदन करतो की एक चांगली पतसंस्था, एक चांगली संस्था आपण निर्माण केली, सातत्याने चांगली त्याची परिस्थिती ठेवली. आम्हाला या ठिकाणी दरवर्षी आपण बोलवतात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण दिलेल्या OTSच्या स्कीमनुसार एका मिनिटामध्ये थांबवतो.